जय महाराष्ट्र मित्रांनो, पोलीस भरती ही लवकरच निघत आहे. चर्चा चालू आहे. सप्टेंबर मध्ये भरती निघणार, मे मध्ये भरती निघणार. भरती कधी निघू द्या, पण व्हिडिओ कोणता आहे खूप महत्वाचा आहे. की रनिंग करताना 100% लोकांचे गुडघे दुखत असतात, पण गुडघे का दुखतात ह्याच्यावर तुम्ही कधी विचार केलाय का? म्हणजे गुडघे दुखायला लागल्यानंतर तुम्ही इलाज करता, पण इलाज केल्याच्या नंतर परत गुडघे दुखायला सुरुवात होती, बरोबर का नाही? त्याच्यामुळे तुम्ही गुडघे का दुखतात ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या चुका टाळायच्या. पण गुडघे का दुखतात आणि त्याच्यावरती उपाय काय याच्यावरती मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुडघे दुखायचे बंद करायचे आणि मोकार 1600 मीटर 100 मीटर गोळा फेक करायचं आणि यावर्षी आपलं मिरिटला नाव आलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास पण खूप महत्वाचा आहे. गुडघे बरं होतील, पण अभ्यास करावा लागणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुडघे का दुखतात. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतो की रनिंगला सुरुवात केल्याच्या नंतर गुडघे दुखतात का? तर मित्रांनो, आपलं क्षमतेपेक्षा जास्त रनिंग होते, बरोबर का नाही? ही खूप महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे गुडघे दुखतात. आणि दुसरी म्हणजे तुमचं वजन जास्त असतं, पूर्ण लोड हा आपल्या गुडघ्यावरती येतो, कारण की तुमचे मसल पूर्ण रेडी नसतात, मसलमध्ये ताकद नसते. त्यामुळं मसलवरती ताण येण्याऐवजी डायरेक्ट तुमचा हाडांवरती ताण जातो, गुडघ्यांवरती ताण जातो. त्यामुळे तुमचे गुडघे दुखायला सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये चुकीची रनिंगची पद्धत किंवा बॉडी झुकून असू द्या, स्ट्रेट असू द्या, चुकीची पद्धत आणि बरोबर पद्धत काय की थोडीशी बॉडी झुकून ही हँडस्विंग ही अशी ठेवायची. थोडीशी बॉडी झुकून पूर्ण पंजावरती आपल्याला रनिंग करायचे. तुम्ही काही जण झुकतात, काही जण असं झुकून पळतात, काही जण असं पळतात, काही जण पण असं दुखायला लागलं की असं पळतात. त्यामुळे आपलं मनकाही दुखणार आहे, गुडघे दुखणार आहे, पायही दुखणार आहे. आणि त्याच्यामध्ये बुटाडा आपले जर बरोबर नसतील पण, कारण की जसे एकदम सपाट शूज असतात, काही जण चपलीवरती पळतात, काही जण त्या कंपनीच्या बुटांवरती पळतात, काही जण मरणाचे, काही जणांचे बूट एकदम जड पद्धतीचे असतात. त्यामुळे बूट हा हलक्या पद्धतीचा वापरा. मी मागच्या व्हिडिओमध्ये आणि सतत हे सांगत असतो. त्याच्यामुळे बूट चांगले वापरले तर तुम्हाला इंजुरी येणार नाही. थोडी येईल, थांबल, रेस्ट करून परत सुरुवात करायची, पण थांबायचं नाही. आणि याच्यामध्ये कसं असतं, आपले जे मसल आहे, हाताचे मसल असू द्या, पायाचे मसल असू द्या, गुडघ्याचे वरचे मसल असू द्या, कापचे मसल असू द्या, तर हे जर तुमचे कमकुवत असतील, समजलं का, 100% तुमच्या बोनवरती ताण येणार आणि गुडघे दुखायला सुरुवात येणार किंवा बोन दुखणार तुमचे. कारण की तुमच्या मसलमध्ये जर ताकद नसेल, मसलमध्ये ताकद येण्यासाठी मित्रांनो जिम वर्कआउट केला पाहिजे, लेग वर्कआउट केला पाहिजे मित्रांनो, आणि खाल्लं पण पाहिजे. तुमच्या मसलमध्ये ताकद नसेल तर मसलवरती ताण येणार नाही, ताण येणार डायरेक्ट बोनवरती आणि तुमचे गुडघे दुखणार आणि लवकर रिकवर होत नाही. त्याच्यामुळं आपला स्ट्रेंथ वर्कआउट, आपला वेट ट्रेनिंग हे आपल्या शरीराला पाहिजे. वर्कआउट तुमचे इव्हेंट कोणते पण असू द्या, पण मसलमध्ये ताकद असेल तर तुमची बॉडी चांगली चालणार. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट करून तुमचे जे मसल आहे ते एकदम टाईट झालेले असतात, तुमच्या बॉडीची फ्लेक्सिबिलिटी नसते. स्ट्रेचिंग करत का नाही, काय नाही, नुसतंच पळतात. वर्कआउट झाले की पण गेला घरी, डाएट नाही, काय नाही. तर तुम्ही जो वर्कआउट झाल्यानंतर ते स्ट्रेचिंग आहे, फ्लेक्सिबिलिटी आपल्या बॉडीला राहते. म्हणून तुमची वॉर्मअप, स्ट्रेचिंग ह्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्ही ह्या गोष्टींना किरकोळ घेऊ नका. मग तुम्ही जेव्हा इंजुरी येते मग त्यामुळे या गोष्टी आणि किरकोळ नाही, मग तुम्ही खूप सिरियस घेता आणि त्याच्यानंतर मग वर्कआउट चांगला करता, स्ट्रेचिंग करता. त्यामुळे ह्या गोष्टी पहिल्यापासून आम्ही सांगायला आहे की आम्ही तुम्हाला ज्ञान वाटायला आहे, जेवढं आम्हाला आले. आम्ही पण खेळाडू आहे, आम्ही पण 400 मीटरला नॅशनल खेळलेलो आहे. उगाच अशी काही फापट पसारा माहिती देत नाही की प्रत्येक जण पोलीस होतात, पण प्रत्येक जण स्पोर्ट्समन नसतो. आम्ही पण स्पोर्ट्समन आहे आणि ओपन मधून भरती आहे मी, समजला? काय जण म्हणतात हे स्पोर्ट्स मधून भरता लगा नाही बाळा, मी पोलीस झाल्याच्या नंतर स्पोर्ट्स खेळलोय आणि मेडल मिळवलंय, समजलं का? ह्याच्यामध्ये उपाय काय, आता मी तुम्हाला सांगितलं की वेट ट्रेनिंग पाहिजे, स्ट्रेचिंग पाहिजे, की जिममध्ये वर्कआउट पाहिजे, लेग वर्कआउट पाहिजे, कोर वर्कआउट पाहिजे ॲपसाठी, समजलं का? आपला पूर्ण बॉडी वेट वर्कआउट पाहिजे. तुम्ही जोर, डीप, सपाट्या आल्या, लेग वर्कआउट आले, हॅमस्ट्रिंग वर्कआउट आला, ग्लूट्स वर्कआउट आला, ह्याच्यामध्ये हे वर्कआउट तुम्ही केले पाहिजे. त्याच्यावरती हाच रामबाण उपाय आहे. स्ट्रेचिंग पण, पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग हे रोज वर्कआउट झाल्यानंतर केले पाहिजे. चांगला शूज वापरा, एकदा चांगला 2-2.5 हजाराचा बोट म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. आता मग तुम्ही दवाखान्याला 5-5 हजार घालावचा. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, शूज चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या कंपनीचे वापरलं तर तुमचाही फायदा होईल, रनिंग वाढेल, इंजुरी येणार नाही, दिवस वाया जाणार नाही, पैसे व्हायला जाणार नाही, समजलं का? आणि रनिंग म्हणजे पळताना थोडंसं झुकून पळा, जास्त स्पीडनं अचानक ओढू नका की जास्त गुडघ्यावर प्रेशर येईल की गुडघे लगेच दुखायला सुरुवात होईल.
आणि ह्याच्यात उपाय म्हणजे आराम करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर बर्फ आईसने आपल्याला जिथं आपल्याला पेन होतंय किंवा सीन पेन होतंय किंवा गुडघे दुखतात की अजून कुठं दुखतंय, तर तुम्हाला आईसने तिथं शेकणं खूप महत्त्वाचं आहे. बर्फ घ्यायचा, कापडामध्ये गुंडाळायचा आणि शेकणं म्हणजे नुसतं हा घेताना असं असं शेकत बसायला. हा जिथं दुखतंय तिथं बर्फ ठेवायचा आणि पूर्ण बधीर होईपर्यंत ठेवायचा. हे आपल्याला 1-1 तासाच्या गॅपने दिवसभरात 3-4 वेळा करायचंय. हे तुमच्या 4-5 दिवसामध्ये ही इंजुरी हळूहळू कमी होतेच, 100% होते. आम्ही पण तेच केलेले आहे. आम्हाला पण वर्कआउट करतो म्हणलं इंजुरी तर 100% येणार. त्याच्यामुळे हे उपाय केले पाहिजे. नुसतं झोपा काढून किंवा आराम करून काय होणार नाही. त्यामुळे आराम पण महत्वाचा आहे. रनिंग काय करू नका, थोडे दिवस थांबा आणि आईसने शेका आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. किंवा हे राहिलंच नाही, 10-1 दिवस तुमची इंजुरी राहिली नाही तर तुम्हाला दवाखान्यात जायचंय. म्हणजे दवाखान्यात कोणत्या तापाच्या खोकल्याच्या डॉक्टरकडे जायचं नाही, फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिककडे जायचं, जेणेकरून त्याचा योग्य इलाज होईल. नाही तर कोणी काही निळ्या पिवळ्या काळ्या जांभळ्या काळ्या कसल्या पण गोळ्या देते ना, त्याच्यावरती 2 दिवस राहील कारण ते पेन किलर देतील. पेन किलरने 2 दिवस आराम पडतो, पण तिसऱ्या दिवसाचं काय, तिसऱ्या दिवशी तुमचे 100% इंजुरी परत दुखणार. त्याच्यामुळं चांगल्या डॉक्टरची हे सल्ला घ्या. थोडे पैसे जाऊ द्या, कारण इंजुरी ठिकाणी मला पैसे जाणारच, पण चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या, फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिककडे. आणि याच्यामध्ये खायचं काय, तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी पाहिजे, फळे पालेभाज्या ह्या गोष्टी, ओमेगा 3 या टॅबलेट पण तुम्ही खाल्ल्या पाहिजे. आणि याची जरा रिकव्हरी चांगली होती आणि जे आपले पेन होतं त्याच्यावरती जरा रोगप्रतिकारशक्ती वाढते. असं म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण ह्या तुम्ही टॅबलेट आणि पालेभाज्या हे तुम्ही बॉडीमध्ये चालू ठेवल्या पाहिजे. फिश, बदाम, दूध ह्या गोष्टी तुम्ही आठवड्यातून एकदा खात असाल, पण दूध, बदाम ह्या गोष्टी तुम्ही चालू ठेवा. फिश, जेणेकरून कसं आपली बॉडी रिकवर पण होणार, प्रोटीन पण मिळणार तुमच्या बॉडीला. बॉडीला जर काहीच भेटत नसेल, नुसतं घरच्या जेवणावर तर तुमची बॉडी नीट चालणार नाही. माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि अशीच माहिती मी तुम्हाला प्रत्येक वेळी देण्याचा प्रयत्न करणार. पण ह्या नुसते व्हिडिओ बघू नका, ह्याचा फायदा करून घ्या मित्रांनो. कारण की आम्ही ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहे. आपले पण अकॅडमी जिथे अकॅडमी पोरांना काही इंजुरी आली तर मी तर नक्कीच त्यांना गाईड करतो आणि ह्याच्यावरती त्यांचं 100% त्यांचा इलाज चांगला होतो मित्रांनो. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या पोलीस भरतीला सुरुवात करा. नसेल घ्यायचं तर वैयक्तिक करा, पुढे बी करा, पण चांगलं करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.